आहेत. कृष्णा गीते यांनी या मैदानावरती हजेरी लावल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. कोण या पुढचे समालोचन करतील? भावेश डोने. आपण या ठिकाणी यायचं आहे. रील स्टार भावेश डोने, नांदिवलीचे रील स्टार या ठिकाणी कॉमेंट्री करतील. भावेश डोने. दोन्ही संघाचे 12 खेळाडू इथे पाठवायचे आहेत. मला वाटतं गोलंदाजी कच्च्यावरती जीत तयार आहे. फलंदाजांची नावं या ठिकाणी आपण पाहतोय. जीत आणि जितू शेलार आणि पिंट्या. स्ट्राईकला जितू आणि नॉन स्ट्राईकला आहे तो पिंट्या. पहिला चेंडू सुरेख चेंडू, त्यावरती कोणतीही धाव नाही. डॉट बॉल. राहुल उच्चार विचार मला नको तू बस. मी शाळेत जाता गे मला नको सांगू. हे पप्पे तू पण बस. हे पप्पे त्याला गायडन्स कर ना थोडंसं. ए पप्पे मी नाही बोलणार, माईक पण नाही घेणार. तू पण दोघं बोला. चालू कर ना. मी नंतर आरसीसी मध्ये शिवा देता गे. बोल ना. उत्कृष्ट असा हा 6 बघायला मिळतोय आपल्याला. किती रन द्या? हो या तुम्ही या. अहो नाही, हा नाही लास्ट. तो बोलतो अहो आम्हाला 6 नाही माहिती, 4 नाही माहिती. काय झालं? किती धावा आल्या आता? 2 आणि आताच या चेंडूवरती 2 धावा आपण पाहिल्या. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले जीत याच्याकडून. सुरेख अशी गोलंदाजी. काय आलं? एक डिक्लेअर. 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. याच्यामध्ये आतापर्यंत 3 धावा खर्च काय. हॅलो पंच, 3 चेंडू 2 धावा डिक्लेअर आहेत का? दो 3 चेंडू आणि एक रन. आणि आता मात्र सुरेख पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला. गुडलेन टप्प्याचा हा चेंडू होता. लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु बॅटच्या खालच्या बाजूला लागतोय, तिथंच आपटतोय. आणि
स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतो, यावरतीही कोणतीही धाव नाही. म्हणजे सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जीत याच्याकडून आत्तापर्यंत त्यांनी एकच धाव दिलेली आहे आपल्या षटकामध्ये. आतापर्यंत जे आपण षटकार चौकार पाहत होतो ते काय पाहायला मिळाले नाहीत या पहिल्या षटकामध्ये. एक धाव तर पळून पूर्ण करतोय, चांगला फटका आहे लेग साईडच्या दिशेने, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगली फेकी होते, परंतु 2 धावा काढण्यापासून मात्र रोखू शकत नाहीत. आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या होते इथे 3. हे पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 धावा पाहायला मिळाल्यात. पुढे येऊन मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतो. खरोखर चांगली गोलंदाजी, जसं पाहिलं की फलंदाज पुढे येतोय त्या आपला चेंडूला थोडंसं शॉर्ट करतोय आणि यावरती कोणतीही धाव नाही. चांगली गोलंदाजी जीत याची. फक्त 3 धावा त्याने खर्ची घातलेल्या आहेत या षटकामध्ये. हे षटक संपतंय आणि पहिल्या षटकाअखेर संघाची धावसंख्या 3 बिनबाद 3. एक सावध सुरुवात करताना आपण या ठिकाणी पाहतोय. चाम स्पोर्ट खंबालपाडा बी या संघाच्या 3 धावा आतापर्यंत खात्यावर लागल्या आहेत. पुन्हा एकदा पायच मग डायरेक्ट खंबालपाडा पाहायचं आहे आता. चान्स खंबालपाडा बी संघाकडून काय पाहायला मिळतंय आपल्याला, षटकार चौकार मिळत आहेत का. आणि पहिला चेंडू अपवालचा हा चेंडू होता, चांगला चेंडू होता, थोडासा खोलवर टप्प्यात होता, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःला यॉर्क करून घेतलं त्या ठिकाणी आणि यावरती पुन्हा एकदा कोणतीही धाव नाही. मध्ये खरोखर चांगली अशी डॉट बॉल आहे, पहिला डॉट आहे आणि पुन्हा एकदा चांगला फटका आहे, पाहायचा आहे. ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतो, चांगलं क्षेत्ररक्षण करतो. आपल्या संघासाठी नक्कीच 2 धावा त्या ठिकाणी त्याने अडवल्या आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते. खराब फेकी होते परंतु त्याचा फायदा काही उचलता आला नाही चाम्स खंबालपाडा बी संघाला आणि यावरती 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 5 बिनबाद 5. एक सावध सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती खंबालपाडा बी संघाकडून. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पाहायचा आहे, काय होतोय, फुलटॉस चेंडू होता, त्याचा समाचार घेण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली आणि या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परततोय. पहिला धक्का बसतोय या ठिकाणी खंबालपाडा बी संघाला. जितू या आपल्या पिंट्या हा आपल्या वैयक्तिक आपल्या 2 या धावसंख्येवरती बाद होऊन तंबूमध्ये परततोय. फुलटॉस चेंडू होता, त्याचा फायदा घेता आला नाही, उंच उडाला चेंडू, आकाशाला भिडणारा हा चेंडू होता. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि बाद होऊन तंबूमध्ये परतला पिंट्या. सागर याला सफलता मिळाली या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी सागर याने पहिला चेंडू डॉट ठेवला होता. काय नाव आहे, सिद्धेश. आता मात्र पाहायचं उंच उडाला, झेल होते का पाहायचं आहे, स्वतः किपर त्याच्या खाली आणि या ठिकाणी तंबूमध्ये परततोय. आल्या पावली परत जावं लागतंय. ओमकार याला पहिल्या चेंडूवरती बाद होऊन तंबूमध्ये परततोय. चांगली गोलंदाजी सिद्धेश याची. बाद होऊन तंबूमध्ये परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी कोणता खेळाडू जातोय, कोणता बॅट्समन जातोय ते पाहायचं आहे. संघाची ही पडझड थांबवण्याची जिम्मेदारी असणार आहे त्याच्यावरती. संतोष याच्यावरती आता ही पडझड थांबवण्याची जिम्मेदारी असेल. जसं मी बोललो होतो की पहिल्या मॅचमध्ये जे आपण पाहिलं होतं की पहिले 2 चेंडूवरती विकेट्स पडल्या, तदनंतर मात्र योगेश यानं चांगल्या प्रकारे संघाला कमबॅक करून दिलं होतं. तसाच काहीसा खेळ करावा लागेल संतोष याला. आत्तापर्यंत मात्र जखडून ठेवण्यात यशस्वी ठरतायत गोलंदाज सिद्धू.
गोलंदाजी कच्च्यावरती तयार आहेत. मला वाटतं राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत आणि हा प्रथमतः लेफ्ट हँड बॅट्समन आहे संतोष. चांगली अशी गोलंदाजी सिद्धू याची. पाहायचं आहे काय करतोय संतोष. लेफ्ट हँड बॅट्समन आहे संतोष. चांगला फटका आहे. पाहायचं आहे किती धावा मिळत आहेत यावरती. नो मॅन्स लँडमध्ये पडणारा चेंडू होता. एक धाव तो पळून पूर्ण करतोय आणि या ठिकाणी नकार येतोय दुसऱ्या धावेसाठी आणि एकच धावेवरती समाधान मानतोय तो संतोष. 6 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. हे दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसरं षटक चालू असताना फक्त 6 धावा या ठिकाणी आपण पाहतोय स्कोरबोर्डवरती. पुन्हा एकदा तयार होतोय या ठिकाणी सिद्धू. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करणार आहे आणि आता मात्र मारण्याचा प्रयत्न होता. अपवालचा चेंडू होता अंगावरती येऊन आदळतोय आणि चोरट्या स्वरूपाची एक धाव घेण्यात यशस्वी ठरतो या ठिकाणी जितू. धावसंख्या वाढते जाऊन पोचते ती 7. या षटकामध्ये 4 धावा आणि एक विकेट 2 विकेट्स मिळवलेल्या आहेत सिद्धू याने. चांगली गोलंदाजी सिद्धू याची राहिली. पाहायचं आता गोलंदाजीसाठी कोण येत आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी. 2 षटकं आतापर्यंत समाप्त झालेले आहेत आणि 7 धावा या 2 षटकामध्ये काढण्यात यशस्वी ठरला आहे तो खंबालपाडा ब संघ. आता पाहायचे गोलंदाजीसाठी येतोय. गोलंदाजी कच्च्यावरती तो म्हणजे अक्षय. ज्याचा अक्षय नाही असा अक्षय या ठिकाणी येतोय. पाहायचं आहे कशा प्रकारे आता फलंदाजी करतायत कारण षटकार आणि चौकारांची गरज नक्कीच खंबालपाडा ब संघाला असणार आहे. स्कोर खूपच कमी आहे. ज्या तुलनेने याच्या अगोदरचा सामना झाला त्या तुलनेमध्ये खूपच कमी स्कोर आहे. तो हाय स्कोरिंग मॅच होती. 70 धावा त्यांनी बनवल्या होत्या. आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अंगावरती येऊन आदळतोय आणि यावरती कोणतेही धाव नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला या ठिकाणी. अक्षय याच्याकडून पुढचा चेंडू अक्षय याचा. पाहायचा आहे आणि हा चेंडू फुलटॉस चेंडू होता परंतु सोडून देतोय कारण हा चेंडू लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा खराब चेंडू. वाईट बॉल. एक अवांतर धाव. मला वाटतं या सामन्यातील ही पहिली अवांतर धाव असावी कदाचित. धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 8 वरती. हा फुलटॉस चेंडू होता आत्ताचा. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता अक्षयाचा. पुढचा चेंडू अक्षयाचा आणि आता मात्र सुरेख फटका आहे. पाहायचा किती धावा मिळत आहेत. येत आहेत पूर्ण 6 धावा. धावसंख्या 6 धावांनी वाढते जाऊन पोचते ती 14 वरती आणि अशा षटकार चौकारांची या ठिकाणी गरज असणार आहे संघाला. चांगला फटका या ठिकाणी सजवला होता. हापवालीचा हा चेंडू होता. त्याला योग्य दिशा दाखवली. लेग साईडच्या दिशेने सुंदर फटका मारला होता आणि यावरती एक षटकार सुंदर असा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. जितू याच्या बॅटमधून जितू याच्या बॅटमधून पाहायचे पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय अक्षय. यावेळेस मात्र खोलवर टप्प्यात चेंडू आणि तेवढ्याच चांगला हेलिकॉप्टर शॉट फिरवलाय. पाहायचा किती धाव मिळत आहेत. येतोय पंचांचा इशारा आमच्या जवळ षटकार. जबरदस्त अशी फटकेबाजी पाहायला मिळाली या ठिकाणी. 2 सलग 2 चेंडूवरती 2 षटकार. आत्ता मात्र हेलिकॉप्टर शॉट होता. चेंडूमध्ये काही खराबी नव्हती. यॉर्कर लेनचा हा चेंडू होता परंतु त्याला खोदून काढतोय जमिनीमधून आणि हेलिकॉप्टर शॉट जबरदस्त प्रकारे खेळला गेला. सरळ साईड स्क्रीनच्या दिशेने गेलेला हा चेंडू होता.
यावरती षटकार आलाय सलग 2 चेंडू आणि 2 षटकार. धावसंख्येला चांगली गरुड भरारी मिळाली. धावसंख्या होते 20. 2 बाद 20. पुन्हा एकदा अक्षय यासाठी तयार होतोय. थोडंसं मार्गदर्शन घेतलंय, थोडंसं अनुभव घेतलाय. पाहायचे कशा प्रकारे आता पुढचा चेंडू तो हाताळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी गच्च्यावर तयार होतोय आणि हा चेंडू आता मात्र सुरेख चेंडू होता. क्रॅम्प करण्याचा प्रयत्न केला होता. 1 धाव तो पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरीही धाव आरामात या ठिकाणी पूर्ण करतोय तो जितू. आणि खरोखर ओपन सलामीला आलेला हा फलंदाज होता. चांगली फलंदाजी करतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 22. पुढचा चेंडू अक्षयचा राईट आर्मावरती विकेट मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता. लेग साईडच्या दिशेने मारलेला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने आलेला आहे. लोंगनचा फिल्डर त्या ठिकाणी चुसतंय आणि यावरती चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव. आणि मला वाटते या षटकातील अक्षय याचा हा शेवटचा चेंडू असावा. चांगली गोलंदाजी करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 सिक्स मात्र त्याने खाल्ले आहेत, परंतु त्याच्या इर्द गिर्द चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. पाहायचं पुढचा चेंडू कशा प्रकारे अक्षय हाताळतोय. त्याच्यासमोर आहे तो संतोष आणि लेग साईडला मारण्याचा प्रयत्न. आता मात्र खूप चांगला चेंडू होता. हे षटक संपतंय आणि या तिसऱ्या षटका अखेरी संघाची धावसंख्या 22. 22 का 23? 22 झाली. 23 हां 23 16 रन आले या ओव्हरला. 23 एक सिंगल काढली ना. 23 धावसंख्या 23. फॉलोअर्स ऑफ 2 जितू आता एकाकी किल्ला लढवताना दिसतोय. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला जितूच आहे. पाहायचंय या शेवटचं हाणामारीचं षटक मानलं जातं याला. या षटकामध्ये या 6 बॉलचा कितपत फायदा उचलतोय जितू हे आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजीसाठी आलाय तो बल्ली या ठिकाणी मला वाटते गोलंदाजी करणार आहे. राऊंड द विकेट मारा करतोय. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. सुंदर फटका आहे. पाहायचा आहे फुलटॉस चेंडू होता. सरळ झेल टिपतो या ठिकाणी, परंतु हा झेल बाहेरच्या प्रेक्षकांनी टिपलेला आहे. म्हणजे येतोय हा कणकणीत षटकार. राहुल याने हा झेल टिपला, त्याचे खरोखर आभार. चांगला झेल टिपला, परंतु सीमारेषे बाहेर हा झेल होता आणि यावरती 6 धावा जोडल्या गेल्यात संघाच्या स्कोअरमध्ये. स्कोअरबोर्ड वाढतोय, जाऊन पोहोचतोय तो 29. फॉलोअर्स ऑफ 2. पाहायचंय जितू काय करतोय. चांगलाच आक्रमक खेळी करताना दिसतोय जितू. पुन्हा एकदा सुंदर फटका आहे. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय बॉलला. बॉल जातोय सीमारेखा पार. येतोय हा कणकणीत षटकार. धावसंख्या होते 35. सलग 2 चेंडूवरती 2 षटकार खेचताना पाहतोय आपण जितू याला. आणि या 2 चेंडूवरती 2 षटकारांचा फरक बघा किती पडला. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. तदनंतर मात्र पुढच्या या काही चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली जितू याच्याकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी कच्च्यावरती लेफ्ट हँड मारा करतोय आणि हा चेंडू स्लोअर चेंडू होता. ऑफस्टमच्या खूपच बाहेरून जाणारा. पंच आमच्याकडे वळत आहेत, व्हाईट बॉलचा इशारा करतायत. म्हणजे एक आणखी अवांतर धाव या ठिकाणी कमालपाडा बी संघाच्या खात्यामध्ये जोडली जाते. धावसंख्या होते 36. पुढचा चेंडू पाहायचंय काय करतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू उंच उडतोय. गगनाला भिडणारा हा चेंडू झेल होते का पाहायचंय. झेल त्या ठिकाणी सुटला जातोय आणि यावरती 2 धावा मिळत आहेत. कॅचेस विन मॅचेस म्हणतात. हा उंच उडालेला झेल होता आणि यावरती मात्र 2 धावा पळून पूर्ण केल्या. झेल सुटला. जितू पुन्हा एकदा स्ट्राईकला आलाय. पाहायचंय काय होत आहे. आणि सुंदर फटका पाहायचंय. फटका थोडासा फसतो या ठिकाणी. 1 धाव तो पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि यावरती 2 धाव. पंचांकडे थोडंसं अपील मागितलं होतं, परंतु हाफ माइंडेड अपील होतं आणि यावरती 2 धावा. धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40. शेवटच्या 2 सामन्यामध्ये यास जी रंगत मिळवून दिली, या सामन्याला जी कलाटणी मिळाली, मोमेंटम चेंज केलं, ते या ठिकाणी जितू याने जबरदस्त अशी फटकेबाजी त्याच्याकडून पाहायला मिळाली होती आपल्याला.
दिल्ली याच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतलाय. 2 षटकारांनी 2-2चे 2 धावाही काढलेल्या आहेत. हा चेंडू पाहायचा आहे काय होतंय. अरे थोडासा लटकवलेला चेंडू, थोडंसं बोटं फिरवली होती बॉलवरती आणि बॅट्समनच्या काही लक्षात आलं नाही. स्लोअर बॉल होता आणि या स्लोअर वनमुळे वाचले आणि मला वाटतं हा शेवटचा चेंडू असावा. शेवटचा चेंडू प्रगतीपथावर आहे. पाहायचंय काय होतं या शेवटच्या चेंडूवरती. जितू काय करतोय आणि सुंदर फटका आहे. हेलिकॉप्टर साईडचा फटका होता परंतु सरळ क्षेत्राच्या हातामध्ये त्या ठिकाणी मिसफिल्ड होते. पाहायच्या किती धावा मिळत आहेत. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय आणि या शेवटच्या चेंडूवरती खणखणीत चौकार खेचला जातोय. 2 कॅच या ठिकाणी सुटले गेले आणि या 2 चेंडूवरती तब्बल 6 धावा आल्या. म्हणजे कॅचेस स्विन मॅचेस म्हणतात ते काही खोटं नाही. खंबालपाडा बी जय, खंबालपाडा बी संघाची धावसंख्या आहे किती 44 आणि जिंकण्यासाठी शहाड संघाला या ठिकाणी 45 धावांची गरज आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली जितू याच्याकडून. वैयक्तिक आपल्या 39 या धावसंख्येवरती नाबाद राहिले ते जितू. सलामीला गेले होते. चांगली फलंदाजी करताना आपण त्यांना पाहिलं. 4 षटकार आणि 1 चौकाराने आपली खेळी सजवली. जितू याने 39 धावा 39 धावांचे योगदान दिले. पहिल्या 2 षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या होत्या. तदनंतर मात्र जबरदस्त कमबॅक करताना चांगली फलंदाजी केली जितू याने आणि आपल्या संघाचा स्कोअर एक सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचवला. मनोज रसाळ उर्फ बाबू या ठिकाणी आलेत त्याबद्दल आम्ही त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. या सामन्यासाठी आमचे दक्ष पंच प्रियांक पायमल आणि सत्यवान ढोणे दोन्ही अतिशय दक्ष पंच. या ग्राउंडवरचे एक चांगले खेळाडू, एक जबरदस्त फास्टर गोलंदाज प्रियांक, त्याचप्रमाणे एक चांगला अटॅकिंग फलंदाज सत्यवान, हे दोघे या ठिकाणी पंचांचं काम पाहत आहेत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या जरा, आपल्याला वेळ खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये बरेचसे सामने आपल्याला उरकायचे आहेत.
दुसऱ्या इनिंगला या ठिकाणी सुरुवात होत आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलेलं आहे. फलंदाज मैदानामध्ये उपस्थित आहेत. दोन्ही फलंदाजांची आम्हाला नावं सांगायची आहेत. हरीश स्ट्राईकला आहे आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अक्षय. हरीश आणि अक्षय हे दोन खेळाडू या ठिकाणी आपण पाहतोय. शहाड गावचे दोन्ही सलामीचे फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेले आहेत. खंबाटपाडा बी संघ आपलं क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे आणि त्यांच्याकडून गोलंदाजीसाठी कोण येते ते पाहायचं आहे. ओमकार एक उंचपुरा असा हा खेळाडू आहे. ओमकार गोलंदाजी कच्च्यावरती तयार आहे. आपल्या 7 ते 8 पावलांच्या स्टार्टवरून गोलंदाजी करणार आहे. ए राहुल अरे काय असं बी वाढलंय. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. पंच हर्ष मला वाटतं आता स्ट्राईकला आहे. पाहायचंय कशा प्रकारे हरीश यावेळी स्ट्राईकला आहे. अपील होतं या ठिकाणी. पंचांजवळ अपील केलेलं आहे. थोडंसं निर्णय पेंडिंग आहे. हरीश या ठिकाणी फलंदाजीसाठी आला होता. पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. पंच आपले बोट दाखवत आहेत म्हणजे पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सफलता मिळते ते खंबाटपाडा बी संघाला. आणि हरीश हा बाद होऊन तंबूमध्ये परततोय कॅचआउटच्या रूपाने. दोन्हीही दक्ष असे हे पंच असे निर्णय दोघांनी मिळून घेतले जातात आणि त्या प्रकारे दोघांनी मिळून हा निर्णय सांगितला. आणि हरीश पहिल्याच चेंडूवरती डकवरती बाद होऊन तंबूमध्ये परततोय. त्याची जागा घेण्यासाठी जातोय आता स्वप्नील. पाहायचं शहाड संघाकडून हा वन डाऊनचा प्लेयर आहे स्वप्नील, जो कशा प्रकारे फलंदाजी करतोय, कशा प्रकारे कमबॅक करून देतोय आपल्या संघाला हे पाहावं लागेल. ओमकार याने पहिल्या चेंडूवरती आपल्या संघाला यश मिळवून दिलं. जोरदार अपील केलं होतं त्या ठिकाणी आणि त्या अपिलाला दाद दिली पंचांनी आणि बाद होऊन तंबूमध्ये परतला हरीश. आणि त्याच्या जागेवरती आता एक स्वप्नील या ठिकाणी खेळण्यासाठी आलेला आहे. फुलटा चेंडू होता ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. पाहायचं किती धावा मिळत आहेत यावरती आणि हा चेंडू जातोय सरळ लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. हा खणखणीत चौकार. जबरदस्त फटका होता या ठिकाणी. मातीला आग लावत जाणारा हा फटका होता. सरळ चेंडू गेला सीमारेखा पार चौकार. आणि या चौकाराने आपल्या धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी केलेला आहे. स्वप्नील आणि शहाड या संघांनी पुन्हा एकदा गोलंदाजी कच्च्यावरती तयार आहे या ठिकाणी. ओमकार पाहायचंय कसा गोलंदाजी करतोय. हा चेंडू आत्ताचा टाकलेला फुलटॉस होता. हा चेंडू मात्र कसा टाकतोय ते पाहायचंय. हा चेंडू सुरेख होता तेवढा चांगला सुरेख फटका मारलाय. पाहायचंय एक धाव तर पळून पूर्ण करतोय आणि ही चौकार. जबरदस्त अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सलग 2 चेंडूवरती 2 चौकार या ठिकाणी स्वप्नील याने मारलेले आहेत. आडव्या पट्ट्याने खेळलेला हा चेंडू होता. यावरती 4 धावा. संघाची धावसंख्या 8. 3 चेंडूमध्ये 8 धावा. पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली होती. त्यानंतरचे 2 चेंडूवरती 2 चौकार खेचलेत. आता पाहायचंय काय होतंय या चेंडूवरती. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय आमच्याजवळ. हा ही एक चौकार. सलग 3 चौकार मध्ये चौकारांची हॅट्रिक या ठिकाणी पाहायला मिळते. स्वप्नील याच्या बॅटमधून आपल्याला सुंदर अशी फटकेबाजी स्वप्नील याची. 3 चेंडूवरती 3 चौकार खेचले आहेत. ओंकार थोडंसं आता प्रेशरमध्ये येतोय. थोडंसं मार्गदर्शन घेतलं जात आहे. थोडीशी चर्चा विनिमय केला जातोय या ठिकाणी. धावसंख्या होते 12. 4 चेंडूमध्ये 12 धावा.
पुढचा चेंडू ओमकार याचा लेफ्ट हँड मारा करतोय चांगला फटका आहे आत्ता मात्र यावेळेस चांगलाच फटका सजवलाय चेंडू जातोय सीमारेखा पार येतोय हा कणकणी षटकार जबरदस्त फटका होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारलेला हा फटका होता यावरती षटकार आणि धावसंख्या होते ती 18 मला वाटतं आता शेवटचा चेंडू असेल आणि 5 चेंडूमध्ये 18 धावा जमवण्यात यश मिळवले या ठिकाणी स्वप्नीलला चांगली फटकेबाजी करते वन डाऊनला आलेला हा प्लेअर होता चांगला फटका होता लॉंग ऑफच्या डोक्यावरून मारला होता क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे या ठिकाणी बदल केले जात आहेत पाहायचं आहे हा शेवटचा चेंडू या षटकामधील पहिल्या षटकामधला हा शेवटचा चेंडू पॉवर प्लेचाही षटक होतं पाहायचं आहे सुंदर फटका आहे लेग साईडच्या दिशेने किती धाव मिळत आहेत पंच इशारा करतायत आमच्या जवळ येतोय हा चौकार म्हणजे 5 चेंडूवरती बाउंड्रीज मिळवण्यात यश मिळवले 5 चेंडूमध्ये मला वाटतं 6 चेंडू खेळले गेले त्यात पहिल्या चेंडूवरती 1 विकेट मिळाली आणि 1 विकेट मिळाल्यानंतरच्या 5 चेंडूवरती 5 बाउंड्री आलेल्या आहेत त्यात 4 चौकार आणि 1 षटकार असा याच्यामध्ये आला आणि टोटल 22 धावांची या ठिकाणी पहिल्या षटकाला सलामी दिलेली आहे ते शहाड संघाने 10-2 फॉर लॉस ऑफ 1 पाहायचं आता पुढचं षटक कोण घेऊन येतोय आतापर्यंत आपण जसं ज्या प्रकारे पाहिलं होतं त्या प्रकारे चाललेला हा सामना चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली गोलंदाजाने सुरेख कामगिरी केली होती पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून दिली होती तदनंतर मात्र त्याला कमबॅक करण्याचा मोकाच मिळाला नाही पुन्हा एकदा आता पाहायचंय गोलंदाजासाठी कोण आले मेघनाथ पाहायचंय मेघनाथ या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे आपल्या संघाला कमबॅक करून देतोय का ते पाहावं लागेल कारण पहिल्याच षटकामध्ये 22 धावा काय म्हणते अजूनही 23 धावांची गरज मला वाटतं 18 चेंडू आणि 23 धावांची गरज पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतो पहिला चेंडू सुरेख चेंडू तर अपील केलं जाते या ठिकाणी आणि फलंदाज पुन्हा एकदा बाद होतोय चांगली किपिंग आपल्याला पाहायला मिळते आतापर्यंत 2 झेल त्यांनी पाठीमागे टिपले गेलेत चांगली किपिंग या ठिकाणी करताना पाहिलं आपण आणि फलंदाज या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परततोय तो स्वप्नील बाद झाला ना नाही अक्षय या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परततोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली कमबॅक करतोय का ते पाहावं लागेल कमलपाडा ब संघ कारण चांगल्या प्रकारे सुरुवात केली आहे पहिल्या षटकाचीही सुरुवात विकेट्सने झाली होती या षटकाचीही सुरुवात विकेट्सने झालेली आहे 17 चेंडूमध्ये आता 23 धावांची गरज आहे 17 चेंडू आणि 23 धावा आता या ठिकाणी येत आहेत सिद्धेश ज्याने खरोखर जबरदस्त फलंदाजी जबरदस्त गोलंदाजी केली होती मला वाटतं 2 विकेट्स मिळवल्या होत्या 4 रन खर्ची करून 2 विकेट्स मिळवल्या होत्या गोलंदाजीमध्ये आता फलंदाजीमध्ये तशाच कामगिरीची अपेक्षा असणार आहे त्याच्याजवळून संघाला पाहायचे कशा प्रकारे फलंदाजी करतोय 17 चेंडूमध्ये 23 धावांची गरज आहे आता मात्र एक ग्राउंड शॉट होता हा ग्राउंडला घासत चाललेला हा चेंडू यावरती एकच धाव चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं यावरती 1 धाव आता मात्र 16 चेंडू आणि 21 असेल ना 22 पुन्हा एकदा
तयार होतोय. या ठिकाणी पाहायचे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. हा पिच चेंडू होता, सुंदर फटका मारण्याचा प्रयत्न होत होता परंतु आणि हा झेल या ठिकाणी दोन खेळाडूंचे मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. किपर त्या खाली तयार होता परंतु गोलंदाज स्वतः पळत गेला आणि झेल टिपण्याचा प्रयत्न केला आणि याच्यामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि एक चोरटी धाव आणि एक जीवदान या ठिकाणी मिळालेलं पाहतोय आपण. स्वप्नील याला रन घेतला स्वप्नील याला एक चौथी धाव घेण्यात यशही मिळतंय आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी त्याला जीवदानही मिळाले. खरोखर हा झेल तसा खूप महत्त्वाचा होता कारण संतोष खूप चांगली बॅटिंग करतोय. पुढचा चेंडू आणि आता मात्र लेग साईडला मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा काही संबंध नाही आणि हा येतोय हा डॉट चेंडू. या षटकामध्ये खरोखर कमबॅक करताना दिसतोय. हा संघ चांगल्या प्रकारे गोलंदाजी करतोय. हा झेलही जर कदाचित झाला असता तर पूर्णपणे बॅकफुटवर ढकलता आला असतं परंतु हा झेल सुटला आणि थोडासा संघाला अजूनही सावरण्याचा एक वेळ आहे. सायकल स्वार लवकर बाहेर व्हा. पुन्हा एकदा गोलंदाजी कच्च्यावरती या ठिकाणी तयार होतोय मेघनाथ. पाहायचं आहे मेघनाथ काय करतोय तो. सिद्धू याला आणि आता मात्र सूर्य फटका आपल्या ताकद दाखवली होती परंतु चेंडू मात्र जातोय सरळ क्षेत्रकाच्या हातामध्ये आणि बाद होऊन तंबूमध्ये परतणार आहे तो सिद्धू. चांगली गर्जना चांगली अशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला होता. फटका थोडासा फसला आणि सरळ लॉंगऑफच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि बाद होऊन तंबूमध्ये परततोय तो सिद्धू. त्याची जागा घेण्यासाठी कोण जाते कोण आहे. निहाल या चांगली करता आली नाही. पाहायचं आहे पुढचा चेंडू वरती काय होतंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतोय आपल्याला मेघराज कडून. मेघनाथ कडून पुढचा चेंडू मेघनाथ याचा आणि हाय चेंडू सुरेख चेंडू होता. किपर कडून थोडासा गॅदर करता आला नाही परंतु यावरती चेक चोरटी धाव घेण्यात यश मिळतंय. हे षटक संपतंय आणि या दुसऱ्या षटकाखेरीज संघाची धाव संख्या होते 25. आता समीकरण थोडंसं या ठिकाणी बदललं जात आहे. धावांचं समीकरण बदलतंय. 12 चेंडू आणि 20 धावा. 12 चेंडू आणि 20 धावा म्हणजे खरोखर मेघनाथने चांगली गोलंदाजी करून विकेट मारा करतोय. पाहायचं आहे कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुंदर फटका आहे. पाहायचं आहे त्या खाली क्षेत्ररक्षक येतोय फसलाय फटका आणि पुन्हा एकदा बाद होऊन तंबूमध्ये परततोय. या ठिकाणी दत्ता याने ही विकेट मिळवले. पहिल्या चेंडूवरती मला वाटतं दत्ता याने ही विकेट सफलता मिळवून दिली. प्रत्येक गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती सफलता मिळवून दिलेली दिसते आपल्याला. आता 11 चेंडू आणि 20 धावा. स्वप्नील अजूनही एक साईडला नॉन स्ट्राईकला उभा आहे. चांगली फटकेबाजी पहिल्या षटकामध्ये केली होती. 22 धावा केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्याने. त्यानंतर मात्र चांगल्या प्रकारे कमबॅक केला मेघनाथ याने आणि आत्ता हा जो चेंडू आपण पाहिला चांगला चेंडू होता. चांगला फटकाही होता पण तेवढा सुरेख झेल आपल्याला पाहायला मिळाला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून आणि यामध्ये बाद होऊन तंबूमध्ये परतला. आता स्ट्राईकला येतोय तो बल्ली आता स्ट्राईकला आलाय. पाहायचंय कशा प्रकारे फलंदाजी करतोय. आपले बळ दाखवतोय का. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग थोड्याशा कमी करा. या ठिकाणी तयार होतोय गोलंदाज. बॅट्समनही तयार आहे. दत्ता
पहिल्या चेंडूवरती सफलता मिळाली. पाहायचे पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकतोय. हा चेंडू सुरेख चेंडू होता. गुडलेन टप्प्याचा चेंडू थोडासा उसळी घेणारा तिथेच कट करतोय आणि छोट्या स्वरूपाची धाव घेतोय आणि संतोषला स्ट्राईकला घेऊन येतोय. पाहायचे संतोष आता काय करतोय. स्वप्नील आता या ठिकाणी स्ट्राईकला आपण पाहतोय. धावसंख्या होते ती 26. धावसंख्या आहे ती 26. 10 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. 10 चेंडू आणि 19 धावा. चांगल्या प्रकारे कमबॅक करताना आपण पाहतोय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आता संतोष. कशा प्रकारे आपल्याला आपल्या टीमला खेळमध्ये घेऊन येतोय. मॅचमध्ये कसा आणतोय पाहायचं आहे. आणि हा ही चेंडू सुरेख चेंडू होता. थोडंसं अपील केलं जात आहे. हलक्या मनानं अपील केलं जात आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते दत्ता याच्याकडून. नऊ चेंडूमध्ये आता 19 धावांची गरज. 9 चेंडू आणि 19 धावा. चांगली गोलंदाजी करतोय संतोष. याला जकडून ठेवले. स्वप्नील याला या ठिकाणी जकडून ठेवले. पुढचा चेंडू स्वप्नील याला पाहायचंय कशा प्रकारे सामना करतोय दत्ता याचा. हा पिच चेंडू होता. लॉलीपॉप तिल्यावानी दिला होता हा चेंडू आणि त्याचा पूर्णपणे समाचार घेतोय. चेंडू जातोय सीमा रेखा पार येतोय. हा खणखणीत षटकार. आत्ता मात्र पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलण्याचं चिन्ह दिसतंय. या षटकारामुळे बरंच काही फेरबदल झाले. किती पाहिजे आता 8 चेंडूमध्ये 13 धावा. 8 चेंडू आणि 13 धावांची गरज. एकाकी किल्ला लढवताना दिसतोय आपल्याला या ठिकाणी स्वप्नील. चांगली फटकेबाजी करतोय. लेग साईड स्ट्रॉंग आहे. ऑफ साईडला लॉंग ऑफला चांगल्या प्रकारे खेळतोय. गॅप बघून खेळतोय. पाहायचंय पुढचा चेंडू दत्ता याचा आणि पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. पाहायचं तिथं झेल होतोय का नाही. क्षेत्ररक्षक थोडासा शॉर्ट चेंडू हा पडतोय. क्षेत्ररक्षकाच्या थोडासा पुढे पडला आणि यावरती मिळते ती 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं त्या ठिकाणी आणि यावरती 1च धाव. धावसंख्या होते ती 33. शेवटचा चेंडू आता या ठिकाणी प्रगतीपथावर असेल. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. मला वाटते बल्ली या ठिकाणी स्ट्राईकला दिसतोय. बल्ली आता स्ट्राईकला आहे. पाहायचं काय होतंय ते. 7 चेंडू आणि 12 धावा. क्षणाला पारडं कधी इकडं कधी तिकडं झुकतंय. हृदयाची धडकन वाढवणारा हा सामना आपण पाहतोय. दोन्हीही तुल्यबळ संघ. त्याचा हा शेवटचा चेंडू आहे. पाहायचा आहे. पायाला लागतोय. पाहायचंय किती धाव मिळत आहेत. 1 धाव तर पळून पूर्ण करतोय. खोलवर टप्प्याचा हा चांगला चेंडू टाकला होता दत्ता याने. 1 षटकार सोडला तर बाकीचे 5 चेंडू मात्र अतिशय अप्रतिम असे हाताळले होते दत्ता याने. परंतु 1 षटकारामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला खरा. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही सामना हातामध्ये आहे. पाहावं लागेल आता. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. 6 चेंडूमध्ये 11 धावा. तसं अवघड असं आव्हान नाही आहे. पण ज्याप्रमाणे आता वारच चालू आहे. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत त्याप्रमाणे तर हे आव्हान थोडंसं अवघड वाटायला लागलंय. विकेट्सही खूप पडले आहेत. परंतु आता जमेची बाजू एकच असेल की या ठिकाणी स्वप्नील आता स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला असणार आहे आणि स्ट्राईकला बल्ली असणार आहे. आशेली संघ आणि चिंचोळ्याचा पाडा दोन्ही संघांनी कॉमेंट्रीसाठी ड्रॉसाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये ड्रॉसाठी यायचं आहे. यापुढचे सर्व सामने सर्व संघांनी नोंद घ्यायची की यापुढचे सेकंड राऊंडचे जे सामने आहेत हे 3 ओव्हरचे होतील. सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. चला पाहूया शेवटच्या षटकाचा हा थरार या ठिकाणी रंगलेला आहे. शेवटच्या षटकामध्ये 6 बॉल आणि 11 धावांची गरज.
एक थरारक असा हा सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. कॉमेंट्री बॉक्स समोरून कृपया प्रेक्षकांनी अजय पुढचा चेंडू आणि मारते पाहिजे बल्ला काही निघाय काही, परंतु हा चेंडू येतोय वाईड आणि आता मात्र 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला होता. चला सामन्याला सुरुवात करा. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. सहा चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू आणि 10 धावा या वाईडने थोडीशी मदत केली. 1 धाव कमी झाली. पाहायचंय पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळला जातोय आणि हा चेंडू आता मात्र शॉर्ट ऑफ गुडलँडचा हा चेंडू होता. बट लेग साईडला मारण्याचा प्रयत्न करतोय. आडवी बॅट फिरवतोय आणि याच्यामध्ये हा चेंडू डॉच जातोय. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. जितू या ठिकाणी गोलंदाजीच्या कच्च्यावरती गोलंदाजी का आणि आता मात्र सुरेल झेल. हो 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 जबरदस्त झेल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. सरळ हातामध्ये स्वतः फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त कॅच पकडलाय. चांगला फटका होता आणि तेवढं चांगलं रिॲक्शन पाहायला मिळालं. चांगला झेल टिपला आणि बाद होऊन या ठिकाणी तंबूच्या दिशेने परततोय तो बदली. 4-10 ना. आता बल्लीची जागा घेण्यासाठी जातोय तो रवी. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करताना पाहतोय आपण जितू याला. क्षणाक्षणाला पारडं कधी इकडं कधी तिकडं फिरताना आपण पाहतोय. स्वप्नील जो चांगला खेळ करतोय, चांगली फलंदाजी करतोय, तो अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. 4 चेंडू आणि 10 धावांची 10 45 11 6 बॉल 11 पाहिजे होत्या. 4 चेंडू मध्ये 10 धावांची ना. 10 धावांची गरज. 4 चेंडू आणि 10 धावांची गरज. पाहायचंय राईट हँड बॅट्समन या ठिकाणी रवी आता स्ट्राईकला आहे. स्वप्नीलला स्ट्राईकला आणतोय का ते पाहायचंय, कारण स्वप्नील अजूनही नॉन स्ट्राईकला आहे. शेवटची 6 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. सॉरी 10 धावांची गरज आहे 4 चेंडूमध्ये. लय वेळ होतो. नाही तर आहे की 12 खेळाडू आहेत की इथे आपल्याला. पुढचा चेंडू जितू याचा पाहायचाय काय करतोय जितू. आणि आता मात्र लेग साईडच्या दिशेने सुंदर फटका मारलाय. पाहायचं किती धाव. पंच आमच्याकडे पंचांचा इशारा येतोय. हा चौकार खणखणीत असा मारलेला हा चौकार होता. जबरदस्त मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. आतापर्यंत 2 चेंडूवरती जितू हावी होता, परंतु या चेंडूवरती चौकार आलाय. समीकरण थोडंसं बदललंय. आता मात्र 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. 3 चेंडू 6 धावा. बघूया कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय जितू. 3 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. पहिल्याच चेंडूवरती एक चांगला असा षटकार चौकार पाहायला मिळाला रवी याच्याकडून आणि ज्याची गरज होती ते करून देताना दिसतोय तो रवी. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने कट केलाय. पाहायचं किती धाव मिळत आहेत. 1 धाव तो पळून पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का पाहायचंय आणि दुसरीही धाव आरामात या ठिकाणी पूर्ण होते. आणि स्वप्नील अजूनही नॉन स्ट्राईकला आहे, परंतु रवी याने चांगली खेळी केली. 4 चेंडू पहिला चौकार, त्यानंतर 2 धावा, म्हणजे वैयक्तिक आपल्या 6 धावा त्याने 2 चेंडूमध्ये काढलेल्या आहेत. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 6 धावा. 2 चेंडू 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा.
हा सुरेख चेंडू होता, पाहायचा आहे त्यावर चोरटी धाव घेण्यात यश मिळते का पाहायचं आहे. आणि खरोखर यावरती एक चोरटी धाव घेण्यात यश मिळते रवी याला. आणि आता स्वप्नील स्ट्राईकला येतोय. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. 1 बॉल आणि 3 धावांची गरज. हा सामना कंपल्सरी चेस आहे. कंपल्सरी चेस करावं लागणार आहे. त्यामुळे 1 चेंडूमध्ये 3 धावा ह्या काढाव्याच लागणार आहेत. आता स्वप्नील स्ट्राईकला आहे. हिरो बनण्याची संधी आहे. हिरो बनण्याचा एक मोका त्याच्याजवळ आहे. पाहायचंय कशा प्रकारे या संधीचा फायदा उचलतोय. दोघांनाही हिरो बनण्याची संधी आहे. जितू हा डॉट काढून हिरो बनू शकतो, तो स्वप्नील या चेंडूवरती चौकार मारून हिरो बनू शकतो. शेवटच्या बॉलचा हा थरार आपण या ठिकाणी पाहतोय. कॉमेंट्री बॉक्समधून जरा बाजूला होत. आणि हा शेवटचा चेंडू पाहायचा काय होतंय. सुंदर फटका सरळ हातामध्ये आणि 2 कॅच स्वतः फॉलोथ्रू मध्ये झेलताना आपण पाहतोय जितू याला. आणि हा रोमहर्षक असा हा सामना या ठिकाणी खंबाळपाडा बी संघाने जिंकलेला आहे. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसंच शहाड संघ आपण इथे आलात, उपस्थित राहिलात, स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नन अदर जितू. जबरदस्त गोलंदाजी, चांगली फलंदाजी जितू यांचं या ठिकाणी